शिराळा तालुक्याच्या उत्तर भागामध्ये पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. हे वृत्त SBN मराठीनं प्रसिद्ध केलं होतं. SBN मराठीच्या या वृत्ताची दखल घेत माजी आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी घेतली. या संदर्भात पिण्याच्या पाण्याची वाणवा असून या संदर्भात 7 मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा धडक मोर्चा तहसील कार्यालयावरती काढण्यात येणार असून शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. जनतेच्या अडचणींकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. शिराळा तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात विकास कामांची वाणवा आहे. आम्ही केलेल्या कामांची उद्घाटन व भूमिपूजन करून लोकप्रतिनिधींनी जनतेपुढे बनवेगिरी केली असल्याचं माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं. शिराळा उत्तर भागातील जनतेनं पाण्याविना सुरू असलेले हाल व त्यावरील उपाययोजनांकडे शासनानं लक्ष वेधण्याची शिराळा तहसील कार्यालयावर मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोर्चात दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.